पुण्याच्या गुंड निलेश घायवळच्या घरात जिवंत काडतुस सापडली असून घायवळ भारताबाहेर पळून गेल्याचं बोललं जात आहे। यावरून घायवळला मदत कोणी केली त्याची चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। तर शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनीही या प्रकरणी तपास व्हावा असं म्हटलं। मदत केली ते काय ऑर्गॅनिकली झालेलं नाही, कोणी मदत केली काय केली याची इन्क्वायरी झाली पाहिजे। मी माननीय अमित भाई शानकडे हा प्रश्न नेणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ह्या यंत्रणेमध्ये जिथे तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, आमच्या शेतकऱ्यांनी किंवा आमच्या कुठल्याही मुलांनी ॲडमिशनसाठी 0.0% काही चुकलं तर त्याचा बाद होतं सगळं। पण अशा लोकांना तात्काळमध्ये पासपोर्ट पण मिळतो आणि परदेशी जायची मुभा पण मिळते, कुठला न्याय? निलेश घायवळबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की ही दादागिरी काय काल आणि परवा नाही, वर्षानुवर्षे दादागिरी चालू आहे। पोलिसांनी योग्य तपास केला, म्हणजे नानापेठमध्ये परवा झालेला तपास योग्य दिसतोय आणि लोकांच्या लक्षात आलं की गुन्हेगारीचं कंबरडं मोडण्याचं काम हे पोलीस करत आहे। आणि तेच निलेश घायवळच्या बाबतीत जर केलं तर मला नाही वाटत की परत दुसरा घायवळ जन्म घेईन। आज पोलिसांनी 8 दिवसात निलेश घायवळ नसते नाबूद दिसन, पण इतके वर्ष का टिकला ह्याचं प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतोय। दरम्यान निलेश घायवळच्या घरात कोणत्या वस्तू आढळल्यात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जिवंत काडतुस, पवनचक्की प्रकल्पासंदर्भात फाईल्स, 7/12 विविध जमिनींसंदर्भातली कागदपत्र, जमीन खरेदीचे साठेखत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।